आमच्याकडे साधारणतः 1921 लाभार्थ्यांनी सौर कृषी पंप स्थापित केले आणि तुमच्याकडे 503 लाभार्थ्यांचे सौर पंपाचे अर्ज आजही प्रलंबित आहे। खरं तर सांगितलं काय अध्यक्ष महाराज, ज्या कोणत्या कंपन्यांना सोलर लावण्याचा नियम केला त्याच्यातली मला वाटतं की जी एकदमच डाऊन थर्ड क्लास कंपनी होती ती आम्हाला दिली। आमच्या नशिबात असंच असतं। आणि त्या कंपनीने काय केलं अध्यक्ष महाराज, आणि हे माझं शेतकऱ्यांची तक्रार नाही अध्यक्ष महाराज, मी मंत्री महोदयांना तुमच्याच विभागाचं हे पत्र आहे। काय म्हणतो तुमचा विभाग की बऱ्याच तक्रारी CRI कंपनी यांच्या विरुद्ध आल्या, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही। वरिष्ठ कार्यालयाकडे त्यांची तक्रार दिलेली आहे। आता कोण वरिष्ठ कार्यालय आहे तुमचं मला माहित नाही, पण वरिष्ठ कार्यालयात सुद्धा तक्रार गेल्यानंतर ते मात्र नावानी वरिष्ठ आहे, काम कनिष्ठ आहे। अध्यक्ष महाराज, त्यांनी या तक्रारीची दखल 28 जानेवारीच्या अगोदर दिलेल्या तक्रारीची दखल घेत नाही, या कंपनींना बेदखल करत नाही, या कंपन्यांवर कोणती कारवाई करत नाही आणि शेतकऱ्यांच्या सोलार पंप जे तुम्ही दिले, उत्साहाने दिले, अभिमानाने दिले, एवढा छाती फाटेपर्यंत तुम्हाला म्हणजे विद्युत वितरण कंपनीला गर्व होता की आम्ही काहीतरी क्रांतिकारी पाऊल करतोय। अध्यक्ष महाराज, तो शेतकरी गेला ना, त्याला पाणी द्यायचं होतं पिकाला, तो गरीब माणूस, शेती मजबूतीचा व्यवसाय करायचा तर तुम्ही मजबुरीचा करत आहात का? आणि मग आमचा दुसरा हक्क मंत्री महोदय सांगतो, दुसरा हक्क काय अध्यक्ष महाराज, की आमच्याकडे हे गरीब आहे ना, एक पीक घेणारे शेतकरी मॅक्झिमम आहे, धानाचं पाणी लागतं आणि नाल्या नद्यांवरून पाणी घेतो। तुम्ही काय म्हणताय, नाही नाही तुम्हाला सोलार पंपच घेतला पाहिजे, तो नादुरुस्त जागा तर मरा, पण घ्यायचा सोलार पंपच। अरे तुम्ही एकदा तांत्रिक दृष्टिकोनातून तिथं सोलार पंप बसतो की नाही बघितलं पाहिजे ना। परिणाम काय झाला, आत्ता हे तुमचाच विभागाची टिप्पणी आहे, कदाचित तुमच्याकडे आली असेल, तुमच्या विभागाला याची जाणीव आहे की काही पंप पुरामुळे नादुरुस्त झालेले आहे आणि पंपांना दुरुस्तीसाठी बराच कालावधी लागतो। कारण काय तर कंपनीचा विमा प्रतिनिधी आवश्यक कागदपत्र मिळाल्यानंतर पडताळणीसाठी, आता हे लिहिलं नाही, हे गुप्त वाक्य आहे, चंद्रावरून प्रवास करून येतो, मग तितके दिवस लागतात आणि मग तो शेतकरी त्याच्या पिकाला पाणी देऊ शकत नाही आणि मग तुम्ही त्याला पीक विमाही देत नाही, म्हणजे दुहेरी मार, त्याचंच अन्न खायचं आणि त्याला दुहेरी मार द्यायचा अध्यक्ष महाराज। आणि आत्ता सदर पंप यामुळे नादुरुस्त आहे। तर माझी पहिली मागणी आहे की तुम्ही जिथं योग्य आहे तिथं सोलार पंप दिलेच पाहिजे। हे जबरदस्तीने द्यायला काय मंत्रिमंडळाची खाती आहे की इच्छेच्या विरुद्ध खाती द्या, जबरदस्तीने का देताय तुम्ही? त्याला जर एजी पंप पाहिजे। CRI कंपनीच्या सौर कृषी पंपाच्या तक्रारीबद्दल, तर त्या 2020 मध्ये 307 सौर कृषी पंप ह्या कंपनीच्या माध्यमातून लावले गेले होते आणि आजपर्यंत म्हणजे एखाद्या सौर कृषी पंप लावण्याच्या एजन्सीचं जे टेंडर असतं तर 5 वर्षापर्यंत त्या कंपनीचा मेंटेनन्सची जबाबदारी त्या कंपनीची असते। तर 183 ग्राहकांनी तक्रारी केलेल्या आहेत आणि त्या 544 तक्रारी 183 ग्राहकांच्या आलेल्या आहेत। तर 542 तक्रारींचं निवारण झालेलं आहे आणि 2 तक्रारी पाण्याचा स्रोत कोरडा झाला असल्यामुळे पाणी पंपाचा उपसा होत नाही अशा पद्धतीची ते आहे आणि ह्या कंपनीवरती 13 लाख रुपयाचा दंड सुद्धा आकारण्यात आलेला आहे। आणि पुरापासून जे काही धोके होतात किंवा पातळी खोल गेल्यानंतर ह्याच्यावरती सुद्धा आपण काही नवीन मॉडेल आणलेले आहेत। बूस्टर पंप लावून नदीपासून जर आपल्याला आपल्या शेतापर्यंत पाणी घ्यायचं असेल तर बूस्टर पंपची योजना केलेली आहे। पाण्याची पातळी खाली गेली तर त्यासाठी सुद्धा बूस्टर पंपची व्यवस्था आपण शेतकऱ्यांना करून देतोय। तरी देखील ज्या शेतकऱ्यांना एजी पंप शिवाय पर्याय नाही अशा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयाच्या दालनात आपण बैठक लावून सकारात्मक असा निर्णय त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीची बैठक लावू आणि मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांच्या खास चंद्रपूरमधल्या शेतकऱ्यांच्यासाठी एजी कनेक्शन कसं देता येईल यासाठी आपण बैठक लावू।
धन्यवाद. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सोलार पंपाची फक्त 25 पंप आतापर्यंत दिलेत. 303 पंपांची मागणी प्रलंबित आहे. मग जर सोलारही पंप देत नाही, इलेक्ट्रिक कनेक्शन देत नाही, तर शेती नक्की कशी करायची हा आमच्यासारख्या समोर प्रश्न आहे. एक दुसरी आमची अडचण आहे की आमच्याकडे छोटे 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 खूप सातबारे असतात. एका सातबाऱ्यावर जर एंट्री केली तर दुसऱ्या सातबाराची ते सोलारला सातबारा अपलोड होत नाही. मग त्या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने पंपाचं कनेक्शन मिळावं हा एक मुद्दा, महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि माझी आग्रहाची मागणी आहे की पुऱ्या महाराष्ट्राचा कोटा न देता रत्नागिरी जिल्ह्यासाठी हा सोलारचा कोटा, हा प्रत्येक जिल्ह्याचा लोकसंख्येच्या निकषावर तो कोटा देण्याचं धोरण आपण निश्चित करणार आहात का? आणि जे पेंडिंग कनेक्शन आहेत सोलारचे ते एक तर सोलारचे तातडीने द्यावेत, अन्यथा वीज एजी कनेक्शन म्हणजे विजेचं कनेक्शन द्यावं. कारण कोकणामध्ये सोलारला तेवढी फिजिबिलिटी मिळत नाही. वस्तुस्थिती आहे, पोपळीची बाग आहे, नारळाची बाग आहे, त्याच्या खाली बोर आहे, कसा येणार? एक तर आमच्याकडे 4 महिने पाऊस आहे, त्याच्यामुळे सूर्यप्रकाशाची अडचण होते. ते ह्या सगळ्याचा विचार करून आदरणीय जसं साहेबांनी सांगितलंय तसं दोन्ही अल्टरनेटिव्ह ठेवा. कंपल्सरी सोलार केलं तर शेती पुढं होणार नाही कोकणातली. त्यामुळे माझी आग्रहाची विनंती आहे आपल्याद्वारे, आणि ती निश्चितपणे त्याच्याबद्दलचं धोरण निश्चित करून मिळावं. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मागेल त्याला सौर पंप योजना आहे, त्यामुळे असं प्रत्येक जिल्ह्याला काही ठराविक असा कोटा नाही. ज्या शेतकऱ्यांनी मागितले त्यांना आपण देतोय. आणि विलंब होतोय तर शेतकऱ्यांनी जर एखादी कंपनी सिलेक्ट केली तर त्या कंपनीला बंधनकारक आहे की 1 महिन्यामध्ये तो सोलार पंप. एकराची अट्टा असल्यामुळं ते 3 HP चा, 5 HP चा, 7.5 HP हे बंधन आहे. त्याच्याऐवजी जर त्या ऐच्छिक ठेवलं की तोच ठरवेल शेतकरी की मला 7.5चा पाहिजे का 5चा का 3चा. त्यामुळं एक सातबारा असेल तर अडचण येते. तर ती एक अट रद्द करणं अपेक्षित आहे. त्यांनी मांडला होता विषय. याबद्दलही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.